मी जवाहरलाल बापू राहणार 2-3 तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझी गावालगतची सर्व नंबर 29B मुलींमध्ये शाळेचं 6 गुंठ्याचं म्हणजे किंवा 6,000 स्क्वेअर फूटचं अतिक्रमण झालेलं मोजणीनंतर सिद्ध झालं. ही केस मी कोर्टात टाकल्यानंतर कोर्टाने अतिक्रमण आहे सिद्ध केल्यानंतर 19ला सिद्ध केली व माझ्यासारखा त्यांनी निकाल दिला. त्याच्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना 2/11/20 रोजी एक निवेदन दिले किंवा आपण कुठल्या निवेदन अधिनियम 2013 म्हणजे ग्रामपंचायत प्रावधानाच्या तरतुदीनुसार भूसंपादन करावे व तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत शासनाकडे माणसं पाठवा अशी विनंती केली. सदर अर्जाचे अद्याप कुठलीही त्यांनी दखल घेतलेली नाही. त्याच्यानंतर 2020ला मी पोझिशन मिळावे म्हणून कोर्टाकडे अर्ज केला आणि मला 11 फेब्रुवारी 2026 रोजी इमारतीचा ताबा मिळाला. जरी ताबा जरी मला मिळाला असला तरी शासनानं योग्य तो मुआवजा देऊन पूर्ववर्ती बिल्डिंग ताब्यात घ्यावी आणि लेकरांचं कुठलंही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. माझा गावकड्यावर कुठलाही रोष नाही, माझा सर्व शासनावर रोष आहे. शासन म्हणते माझ्याकडे पैसे नाहीत तर पण अनावश्यक खर्च खूप होतो. एका शेतकऱ्याला त्याचा योग्य तो मुआवजा द्यावा. मी काही मागत नाही, मी माझा हक्काच्या जमिनीचा मोबदला मागतो. तरी शासनानं याची विचार करावा योग्य तो मोबदला देऊन पूर्व शाळा आपल्या ताब्यात घ्यावी अशी मला वाटते. माझा कुठलाही फक्त माझा शासनावर रोष आहे, माझा कुठलाही वैयक्तिक कुणावरही रोष नाही. आणि अधिकारी बऱ्याच वेळा मी अधिकाऱ्याला भेटलो पण अधिकाऱ्यांनी मला कुठलीही दाद दिली नाही. त्यामुळे नाईलाजाने हे पाऊल उचलावं लागलं. तरी आपल्या माध्यमातून हे सांगतो की मुलाचं नुकसान होऊ नये याचा विचार करून शासनाने तात्काळ कार्यवाही करावी व योग्य तो निर्णय घ्यावा ही माझी विनंती आहे. 14 ही कार्यवाही चालू झाली असून मी वेळोवेळी अधिकाऱ्यांना भेटलो पण कुठल्याही अधिकाऱ्यांनी मला दाद दिली नाही किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांनी याच्यात मार्ग काढावा असा प्रयत्न केला नाही. प्रत्येक वेळेला अधिकाऱ्यांनी आम्हाला निरुत्तर केले व उलटी उत्तरे दिली. त्याच्यामुळे नाईलाजानं मला या स्टेपला जावं लागलं. तरी अधिकाऱ्यांनी सुद्धा थोडं प्रेमळपणानं नागरिकाशी वागावं ही माझी अपेक्षा होती पण त्यांनी मला कुठली दाद दिली नाही आणि माझ्या अर्जाचाही विचार केला नाही. म्हणून नाईलाजाने मला या स्टेपवरून त्यांना भाग पडलं. तरी शासनाला विनंती आहे की अधिकाऱ्यांना योग्य ती समज देऊन याच्यातून योग्य तो मार्ग काढावा व मुलांचं नुकसान होईल याची काळजी घ्यावी ही आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो आणि गावकऱ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल गावकऱ्यांचे मी आभार मानतो.